टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघामधून बंडखोरी केल्याप्रकरणी पक्षातून निलंबित केलेले भाजपचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती आपल्यासोबत माहिती मिळालेली आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी जगदीश गुप्ता आहेत। सर, काय सांगणार? भाजपमध्ये तुम्हाला अनेकदा मंत्रिपद मिळाले, आमदार तुम्ही होतात। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बंडखोरी केली आणि आता तुम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, तशी माहिती आहे, काय सांगणार? असं आहे, 6 महिने झाले आम्ही निलंबित आहोत पक्षाकडनं। त्या पार्श्वभूमीवर आम्ही जे सगळे कार्यकर्ते 40 वर्षापासून पक्षात कार्यरत आहोत, त्या सगळ्यांनी विचारविमर्श केलं आणि लक्षात असं आलं की भारतीय जनता पक्ष अमरावतीला जगदीश गुप्ताची आवश्यकता नाही। अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर सगळ्यांनी ठरवलं हिंदुत्व सोडायचं नाही आणि म्हणून समविचारी जो पक्ष आहे तो एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, इथे जाण्याचा निश्चय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। भविष्यात त्यांनी जर पक्षात घेतलं तर आम्ही निश्चितपणानं शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार आहोत। ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बंडखोरी केली, पक्षाचा आदेश धुडकावत, त्यानंतर जवळपास 6-7 महिने उठून गेले, त्यानंतर पक्ष नेतृत्वाशी काही तुमची चर्चा झाली का? पक्षात घेण्यासंदर्भात तुम्ही त्यांना काही कधी विचारणा केलीत का, की तसा आग्रह केला? नाही, आमची कोणाशी चर्चा झाली नाही आणि बंडखोरी नव्हती। भारतीय जनता पक्षाचा कोणताच उमेदवार इथे नव्हता। जे भारतीय जनता पक्षाचे समर्थित उमेदवार होते त्यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विरोध केला होता आणि त्या विरोधात आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा, जे जुने भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, त्यांचा तो रोष होता की युती धर्म एकतर्फा कसं पाळल्या जाते आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा अनधिकृत कार्यकर्ता म्हणून विधानसभेमध्ये उभा होतो। आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। शिंदे गटाकडनं मोर्चे बांधणी अमरावती महानगरपालिकेसाठी केली आणि त्याच पार्श्वभूमीवर तुमचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। हिंदुत्ववादी चेहरा म्हणून जगदीश गुप्तांची अमरावती शहरामध्ये ओळख आहे। आता तो निर्णय शिंदे सेनेचे जे नेते आहेत किंवा सर्व आहे एकनाथजी शिंदे, ते त्याबद्दल निर्णय घेतील। मी आमच्या कार्यकर्त्यांचा मनोगत प्रचार माध्यमातून व्यक्त केलेला आहे, प्रत्यक्ष माझी चर्चा कोणाशी झालेली नाही। एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली आहे किंवा मग शिवसेनेतल्या कोणा वरिष्ठ नेत्यांसोबत तुमच्या या संदर्भात प्रवेशासंदर्भात चर्चा झाली? आम्ही आमची मानसिकता सांगितली आहे, तिकडनं निर्णय यायचा आहे। नक्कीच आपण बघू शकतो जगदीश गुप्ता होते, माजी मंत्री, भाजपचे नेते देखील ते राहिलेले आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बंडखोरी केलेली आहे। महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटलेला होता आणि त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं नाही। त्यानंतर त्यांनी बंडखोरी केली, त्यानंतर त्यांना पक्षामधनं जर पाहिलं तर आपल्याला निलंबित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान आता 6 महिने उलटून देखील त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही। त्यामुळे आता कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल किंवा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।